हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत रोस्टेड राईस फ्लेक्स चिवडा. एकदम झटपट 5 मिनिटामध्ये तयार होतो. आणि ज्या वेळेला आपल्याला काहीतरी खायची इच्छा होते आणि पटकन बनवायचं असेल तर हा चिवडा तुम्ही बनवू शकता. चला आता आपण चिवडा बनवायला घेऊया. आणि हे बघा, इथे राईस फ्लेक्स घेतलेले आहेत. आपण हे रोस्ट केलेले असतात आधी, पण तरी पण मी थोडे परतून घेते. अशा पद्धतीने बघा 1 मिनिटभर परतवून घेतले. आणि हे खूप हलके असतात, तेल न टाकता हे भाजून घ्यायचे. तुम्हाला भाजायचे नसतील तरीही चालेल, पण मी थोडेसे भाजून घेतले. आणि इथे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत ठेचून. खोबरं बारीक कट करून घेतलेलं आहे, थोडंसं लांब ठेवायचं. आणि हिरवी मिरची कट करून घेतली आहे, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे. आणि मनुके घेतलेले आहेत 10 ते 12. आणि लसणाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1 वाटी शेंगदाणे, 10 ते 12 बदाम आणि काजू घेतलेले आहेत, आवडीनुसार घ्यायचे. आणि आता पॅनमध्ये आपण इथे 1च पडी तेल घेतलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊया. तेल गरम झाल्यावर आणि आता याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घेतला. लसूण पण छान परतवून घेतला. आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि हे परतून घेऊया. आणि सर्व साहित्य आपण एकत्र टाकूनच ही फोडणी तयार करणार आहोत, त्यामुळे तेल पण कमी लागतं. आता खोबरं पण थोडंसं परतून झालं आहे. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची टाकून घेतली. आणि ही पण आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता पण सोबतच टाकून दिला मी त्याच्यामध्ये. लो टू मीडियम हीटवरती ही सर्व प्रोसेस करायची. आणि अशा पद्धतीने हे मस्तपैकी परतलं गेलं. तुम्ही बघू शकताय कलर पण इथे चेंज झालेला आहे. खोबरं पण छानपैकी भाजलं गेलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये शेंगदाणे, काजू आणि बदाम टाकून घेतले. आता हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे, रंग चेंज होईपर्यंत. आता याच्यामध्ये मनुके पण टाकून घेतले. मनुके सर्वात शेवटी टाकायचे, जेणेकरून ते जळत नाहीत, नाहीतर मग ते करपट लागतात असे खाण्यासाठी. आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि आता इथे आपल्याला 1 चमचाभर हळद टाकून घ्यायची आहे. आणि आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकणार नाही, त्यामुळे थोडंसं हळदचं प्रमाण जास्त ठेवायचं, कारण मग चिवड्याला रंग येतो. आणि इथे मी थोडीशी धनिया पावडर टाकून घेतली. किंचित असा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, नाही टाकला तरी चालेल. आणि थोडीशी जिरा पावडर पण टाकून घेतली. हे परतून घेऊया. आणि जेव्हा आपण हे मसाले टाकतो तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा आणि हे परतून घ्यायचं. आणि मग आपण हे फोडणी थंड करून घेऊया. आणि थंड झाल्यावरच मग ही चिवड्यामध्ये टाकायची आहे आपल्याला, कारण काही साहित्याच्यामधलं असं ओलसर नाही राहिलं पाहिजे. त्यासाठी मिरच्या पण छान अशा क्रंची झाल्या पाहिजे. आता आपण हे सारण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हलक्या हाताने हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं. आणि ज्या भांड्यामध्ये आपण फोडणी केली होती त्या भांड्यामध्ये थोडेसे पोहे टाकून मी हे परतून घेते. हा चिवडा अगदी 5 मिनिटामध्ये तयार होतो. आणि फाल्या वेळेमध्ये काय खायचं, तर अशा वेळेला तुम्ही हा चिवडा बनवून खाऊ शकता, कारण की लगेच तयार होतो. आणि हा टिकतो पण चांगला 1-1.5 महिना. तुम्हाला जेवढे दिवस पाहिजे तेवढ्या दिवसाचा बनवायचा आणि खायचा. खूप छान लागतो खायला आणि बनवायला एकदम पटकन तयार होतो. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा. आजचा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.